मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणपती आगमनावेळी दुर्घटना। गणपतीची 22 फूट मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, तर 5 जण यामध्ये जखमी असल्याची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस आज जेनझींसोबत संवाद साधणार। नागपूरमध्ये 30,000 जेनझींसमवेत संवाद। जेनझींच्या मनातील प्रश्नांना देवेंद्र फडणवीस उत्तर देणार। नागपूरच्या रेशीमबाग मैदानात भव्य कार्यक्रमाचं आयोजन। मनुस्मृती इज बॅक। पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत यांचे व्हिडिओ दाखवत राहुल गांधी यांचा हल्लाबोल। पुण्यातल्या राड्याची राहुल गांधींनी घेतली माहिती। तुम्ही लढत राहा, मी तुमच्या पाठीशी आहे। राहुल गांधींच्या काँग्रेस नेत्यांना सूचना। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला पार्श्वभूमी तयार करण्यासाठी काँग्रेसनं ठरवून राडा केला। सीओपी कॉलेज बाहेरच्या राड्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज तिरंगा रॅलीचं आयोजन। मुंबईमधल्या मोकळी मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात आणि आंदोलनात इतर पक्ष आणि मुंबईकर उपस्थित राहणार। मुंबईतल्या मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा राज्य सरकारचा डाव। मुलुंडमधील 2 भूखंडाच्या आरक्षण बदलावरून आदित्य ठाकरेंचा आरोप। सोमवारी भाजप नगरसेवकांची तातडीची बैठक। वसंत स्मृती कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन। सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे आदेश। कुलाब्यातील मॅकडॉनल्ड्सच्या किऑस्क स्टोअरचा परवाना निलंबित। पुनर्तपासणीमध्ये 20 गंभीर त्रुटींपैकी 18 त्रुटी या कायम। स्वच्छतेचा अभाव, झुरळांचा प्रादुर्भाव, स्वयंपाकघरात अन्न कचरा आढळल्यानं ही कारवाई। मीरा भाईंदरमध्ये भूमिपुत्रांच्या घरांवर बुलडोझर। राजकीय वातावरण चांगलंच तापलं। भूमिपुत्र आणि मराठी माणसाला हद्दपार केलं जात असल्याचा प्रताप सरनाईक यांचा आरोप। भूमिपुत्र प्रशासनाकडे दाद मागणार। मुंबईमध्ये आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार आणि हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक। संघटनेला बूथ पातळीपासून मजबूत करा आणि त्यासाठी जनतेशी थेट संपर्क वाढवा। भाजपाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींचा कानमंत्र। सरकारच्या योजना आणि धोरणांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा, मोदींच्या सूचना प्राप्त।